नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. बऱ्यापैकी शेतकरी मित्रांचे कॉल किंवा मेसेज येत राहतात की आपण जो सोलार पंप निवडला आहे त्याच्यासाठी पंपचं हेड जे आहे ते किती निवडावं. त्यामध्ये खूप साऱ्या लोकांकडून चुका होतात पंप निवडताना किंवा हेड निवडताना. त्यासाठी आपण हा एक सविस्तर व्हिडिओ बनवत आहोत ज्यामध्ये आपण पूर्ण माहिती देणार आहोत. तर व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि आपला जो IT वाला शेतकरी या चॅनल आहे त्याला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर जे आपल्याला मागेल त्याला सोलार योजनेतून जे सोलार पंप मिळतात, प्रामुख्याने त्यात 3 प्रकारचे हेड मिळतात, ज्यापैकी 30 मीटर, 50 मीटर आणि 70 मीटर अशा प्रकारे हेड असतात. जर पाहायला गेलं तर 30 मीटरचा जर पंप असेल तर तो 90 ते 100 110 फुटापर्यंत पाणी जे आहे त्यावरती चालतो. म्हणजे खोली 100 ते 120 फुटापर्यंत चालते. त्यानंतर जो 50 मीटरवाला हेड आहे तो 150 ते 160 170 फुटापर्यंत चालतो आणि जो 70 मीटर हेडवाला आहे तो 210 फूट खोलीपर्यंत चालतो. तर हे झालं, ही माहिती तुम्हाला ऑलरेडी माहीत असेल. पण याच्यात एक इश्यू असा असतो की जेवढा जास्त हेड असेल तेवढं पाणी प्रेशर कमी मिळतं. त्यामुळे खूप सारे लोक विचारतात की बोरची खोली 200 फूट आहे, 250 फूट आहे, 300 फूट आहे. माझं म्हणणं आहे की तुम्ही खोलीकडे लक्ष न देता तुम्ही पाणी किती फुटावरती आहे याच्यावरती लक्ष द्या. जर पाणी आपलं 100 110 120 130 फुटापर्यंत जर असेल तर 30 मीटरच हेड घ्या. जेवढं हेड कमी तेवढं पाणी प्रेशर जास्त. जर का तुम्ही 30 मीटर हेड निवडून त्याला तसं 90 फुटाचाच पाईप भेटतो कंपनीद्वारे, पाईप तुम्ही बाहेरून घेऊ शकता. पण हेड एकदा जर चुकवलं तर हेड तुम्हाला परत चेंज करून मिळत नाही आणि पाणी प्रेशर अतिशय कमी मिळतो. त्यासाठी जेवढी तुम्हाला गरज आहे, जेवढं कमी होईल तेवढं कमी हेड निवडा. 30 मीटर हेड निवडून तुम्ही नॉर्मल ते 90 110 फुटापर्यंत चालतं. तुम्ही 120 130 फुटापर्यंत देखील त्या हेडला जे आहे ते वापरू शकता. त्याच्यानंतर मग 50 मीटरवालं हेड जे आहे, जर 30 मीटरमध्ये जर तुमचं काम होतच नसेल तरच तुम्ही 50 मीटरकडे जा. 50 मीटर जे आहे 50 आणि 70 हे हेड टाळण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला गरज असेल तरच घ्या. पाईप मोठा येईल परंतु पाणी प्रेशर अतिशय कमी येतं. 50ला कमी आणि 70ला त्यापेक्षाही कमी. म्हणजे तुम्हाला जर त्यासाठी व्हिडिओ पाहिजेत असेल तर आपण त्यासाठी एक डेडिकेटेड व्हिडिओ बनवू. माझ्या वैयक्तिक शेतात एक जो रोटोमॅकचा पंप बसलेला आहे, एक 30 मीटर हेड आहे आणि एक 70 मीटर. 30 मीटरवाल्याचा प्रेशर खूप जास्त आहे आणि 70 मीटरला अजिबात पाणी प्रेशर नाही आहे. तर त्यासाठी हेड निवडताना अजिबात चुका करू नका. गरज असेल तरच जास्त हेडकडे जा. गरज नसेल, आपलं काम जर 30 मीटरमध्ये होत असेल तर 30 मीटरमध्येच शक्यतो हेड निवडा. जर आपलं नसेलच, जर का तुमची पाणी जर 100 पेक्षा जास्त म्हणजे 150 200 फुटावर आहे तर तुम्हाला मग 50 आणि 70 मीटर हेडला जाण्याशिवाय पर्याय नाही. पण जर गरज नसेल तर 30 मीटरच हेड निवडा आणि आपला जो योग्य कंपनीचा पंप आहे तो बसवून घ्या. कंपनी निवडायचं झालं तर त्यासाठी आपला जो WhatsApp चॅनल आहे त्यावरती आपण कंपनी आल्याच्यानंतर माहिती देत राहतो. जर त्याबद्दल काही माहिती हवी असेल तर खाली आपण आपल्या WhatsApp चॅनलची लिंक देत आहोत. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही WhatsApp ग्रुप जो आहे, आपला चॅनल जो आहे त्याला जॉईन करू शकता. त्या ठिकाणी आपण नवीन कंपनी ॲड झाल्याच्यानंतर माहिती देत राहू. आणि अजून कोणती माहिती हवी असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आपण नक्कीच त्यावर एक डेडिकेटेड व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करू. ठीक आहे, तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.